नमस्कार शेतकरी बंधूंनो, विदर्भ ॲग्री या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 23 जानेवारी. आज कापसाचे भाव कसे काय राहणार व पुढे कशी काय वाटचाल राहणार याबद्दल आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर काल दिनांक 22 जानेवारी रोजी कापसाचा जो ॲव्हरेज दर आहे तो कायमच राहिला, म्हणजे जसे की 7,800 ते 8,000. आता सर्वांच्या मनात आहे की CCIने तर विक्रीचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये कापसाचे भाव वाढवून दिलेले आहे, मग भाव वाढ होत का नाही? तर त्यामागे एक कारण आहे, CCIने भाव वाढवलेले आहे पण निलामी अजून बाकी आहे. आता जेव्हा ही निलामी होईल तोपर्यंत व्यापारीसुद्धा मोठा निर्णय घेऊ शकत नाही. जे मिल्स आहेत ते या निलामीच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे ज्याच्या हाती हा निलामीचा कापूस लागेल तो तर निश्चितच त्यासाठीच हे थांबलेले आहे. कारण प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे की तो निलामीचा कापूस आपल्या हाती लागला पाहिजे, कारण की अंदाजे 100 लाख गाठी ह्या CCI विक्री करणार आहे. तसंच जे कापसावर आयात शुल्क सरकारने 11% लावलेलं आहे ते कायम आहे, मात्र त्यामध्ये कुठलीही वाढ नाही. जर सरकारने वाढ केली तर निश्चितच कापसाच्या भावामध्ये आपल्याला वाढ मिळू शकते, पण सरकार ही वाढ करणार नाही. कारण जो कापसापासून कपडा तयार होते तो भारताचा जो निर्मित कपडा आहे तो स्वस्त दरामध्ये विदेशामध्ये विकला गेला पाहिजे, यासाठी भारत सरकार जे आयात शुल्क आहे ते वाढवणार नाही, हे सरकारने निश्चित केलेलं आहे. मग आता भाववाढ नेमकी कधी, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडते. तर जेव्हा ही निलामी चालू होईल तेव्हा एक अंदाज सर्वांना लागेलच की भाववाढ कधी होणार. जेव्हा निलामी समजा समाप्तीकडे वळेल तेव्हा भाव निश्चितच वाढणार आहेत, कारण की प्रत्येकाला एक आशा आहे की तो कापूस आपल्या हाती लागला पाहिजे. कारण की जास्तीत जास्त चांगला कापूस हा यावर्षी CCIने घेतला आहे व CCI शक्यतोवर चांगला क्वालिटीचा कापूस घेते. त्यामुळे प्रत्येक जिनिंगला ही अपेक्षा आहे की चांगला कापूस आपण घ्यावा, यासाठी ते निलामीकडे बघत आहे. तरी आपण सुद्धा जर CCIला नोंदणी केलेली असेल तर नोंदणी तशीच राहू द्या, आपला भाववाढ होऊ शकते अशी एक अपेक्षा सध्या तरी आहे. पण थोडा वेळ मात्र लागणारच. हा वेळ काही निश्चित नाही, कारण सरकारच्या धोरणावर हा वेळ पूर्णपणे अवलंबून आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रायव्हेट मिल आहेत त्यामध्ये कापूस हा महाग जात आहे, परंतु जो लोकलचा व्यापारी आहे तो आपल्याला हा भाव माहीत पडू देत नाही. जे सरकारी बाजारपेठ आहे त्याचा भाव आपल्याला नेहमी माहीत पडतो. आपण ऑनलाईनसुद्धा बघतो, चॅनलवर सुद्धा बघतो, पण जे प्रायव्हेट मिल आहेत त्याचा भाव आपल्याकडे पोहोचतच नाही. तसा सध्या प्रायव्हेट मिलमध्ये 8,500 दरम्यान भाव चालू आहे, पण तो भाव आपल्यापर्यंत पोहोचत नाही. व लोकल व्यापारी हा सुद्धा 7,800 ते 8,000 दरम्यान क्वालिटी पाहून कापूस घेत आहे. आमच्याकडे तरीसुद्धा 7,800 ते 8,000 या भावाने व्यापारी मागत आहे. आता आमचा भाग म्हणजे अकोट, खामगाव, शेगाव आणि अकोला जिल्हा या भागामध्ये 7,800 ते 8,000ने व्यापारी कापूस मागत आहे. तरी आपण हा भाव पाहूनच विक्रीचा निर्णय घ्यावा. आपल्याला जसा अपेक्षित भाव आहे तो मिळाल्यास आपण विक्री करू शकता व ज्यांना थांबायचे आहे ते थांबूसुद्धा शकता. भाववाढ होणार आहे, परंतु आपल्या कापसाचे वजन घटणार का तोपर्यंत, किंवा आपल्याच्यानं तोपर्यंत थांबल्या जाईल का, हा निर्णय स्वतः घ्यावा व विक्रीचा निर्णय ठरवावा.
धन्यवाद. अशाच माहितीकरता आपल्या यूट्यूब चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा. आपण दुसऱ्या खोट्या न्यूज देणाऱ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करतो, पण खरी बातमी देणाऱ्या चॅनलला सुद्धा आपण तसंच प्रेम द्यावं व सबस्क्राईब करावं. धन्यवाद.